एक भक्त रोज मनापासून श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यायला जायचा. एके दिवशी त्याच्या मनात एक विचार आला. तो स्वामींच्या चरणी बसला आणि नम्रपणे विचारू लागला, स्वामी, जगात अनेक लोक भेटतात, अनेक मित्र आहेत, पण मला कळत नाही की मैत्री कोणाशी टिकवून ठेवावी आणि कोणाशी करू नये. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. मग त्यांनी जवळ पडलेली दोन फळे उचलली, एक गोड पिकलेले फळ आणि एक कुजलेले फळ. स्वामी म्हणाले, हे बघ. त्यांनी भक्ताला गोड फळाचा तुकडा खायला दिला. भक्त म्हणाला, स्वामी, हे खूप गोड आहे. मग स्वामींनी कुजलेल्या फळाचा वास घ्यायला सांगितला. त्यातून दुर्गंध येत होता. भक्त लगेच म्हणाला, स्वामी, हे तर खराब आहे. तेव्हा स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, जसं चांगल्या फळामुळे गोडवा मिळतो आणि कुजलेल्या फळामुळे वास येतो, तसंच माणसांच्या संगतीतही असतं. स्वामी पुढे म्हणाले, सज्जन, प्रामाणिक आणि चांगले विचार करणाऱ्या माणसांशी मैत्री करावी. वाईट सवयी असलेल्या, खोटं बोलणाऱ्या आणि इतरांना त्रास देणाऱ्यांपासून दूर राहावं. कारण संगती माणसाला घडवते किंवा बिघडवते. भक्ताला लगेच स्वामींचा बोध समजला. तो नम्रपणे म्हणाला, स्वामी, आता मला समजलं. मैत्री नेहमी चांगल्या माणसांशीच करावी. स्वामी समर्थ म्हणाले, हो, जशी संगत तसंच जीवन. चांगल्या आणि सद्गुणी लोकांची मैत्री माणसाला योग्य मार्गावर नेते. वाईट संगती माणसाला चुकीच्या मार्गावर नेते. जय जय श्री स्वामी समर्थ.